सियावर रामचंद्र की जय। रामकुळाच्या परिचयात आपण होतो आणि तो परिचय आपण पुढेही करून देणार आहोत, कारण कुळ एवढं मोठं आहे, एवढं नावलौकिक आहे की 3 भाग त्याला अपुरे पडतील। सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला असा पडला असेल की मी रामकुळाचा परिचय का करून देतोय, काय कारण आहे की भाग फक्त लांबावेत, 30 मिनिटं 3 भाग यावर मी खर्च करतोय का, उगाच असा परिचय करून देत असेल का? ती मराठी लावणी ऐकली आहे का आपण? मूळ जमीन काळ सोनं, त्यात नामांकित रुजलं बियाणं। मूळ जमीन जे आहे ना ते काळ सोनं असावं लागतं आणि मग त्यात नामांकित बियाणं रोवावं लागतं, मग घाटाघाटानं उभारी धरली असं होतं। बीजरूपी तुची करी पेरणी स्वतःची, उगवेल कणीस ऐश्वर्याचे, हे वाक्य जितकं कराय ना तितकंच ती जमीन सुद्धा तेवढीच कसदार आणि ताकदीची असावी लागते। ज्या कुळात प्रभू रामचंद्र अवतीर्ण होणार आहेत ते कुळ साध्या माणसांचं नाही आहे, आपल्या आयुष्याचं समर्पण देणाऱ्या माणसांचं आहे। हा जीव, हा जन्म, हे जगणं राष्ट्रासाठी आहे आणि राष्ट्रासाठी समर्पित करण्यासाठी आहे। एकदम राष्ट्राय एकदम न मम ही भावना आहे, राष्ट्रासाठी स्वतःला समर्पित करण्याची भावना आहे। या कुळातल्या कोणत्याही माणसाचं नाव घ्या, कोणत्याही, म्हणजे अगदी सुरुवातीला मी ब्रह्मदेव, ब्रह्मणी, कश्यप, विकुक्षी, कुक्षी, इक्ष्वाकू इथपर्यंत सांगितलं, सुरुवातीच्या या 5-6 पिढ्या। ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांनी पृथ्वीच्या कल्याणास्तव आपल्या कुळाची वाढ करायचं ठरवलं आणि या पृथ्वीचं कल्याण व्हावं यासाठी पृथ्वीचे सेवक म्हणून पाठवलं। म्हणजे अगदी मनूने सुद्धा एक नियमावली तयार केली ती जगण्यासाठीची। ज्या पृथ्वीला पृथ्वीमुळे नाव मिळालं त्या पृथ्वीसाठी जीव समर्पित करणारा, भरतभूमी हे नाव मिळालं तो राजा भरत, या सगळ्यांनी मिळून या राष्ट्राच्या कल्याणाचा विचार केलेला आहे। राष्ट्राच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या कुळात जन्माला येऊन या राष्ट्राची हानी करू पाहणाऱ्या दुष्प्रवृत्तीला संपविण्यासाठी रामचंद्रांचा जन्म आहे। रामचंद्र जन्माला आले ते उगाच वाटलं म्हणून नव्हे, म्हणजे उगाच वाटलं म्हणून नव्हे, त्यासाठी पुत्रकामेष्ठी यज्ञ करावा लागलाय दशरथाला। आणि रामचंद्र म्हणजे भगवान विष्णू आपल्या सर्व रूपांना घेऊन बंधूंचं रूप देऊन जन्माला आले, त्याच्यासाठी सुद्धा एक कारण आहे, आणि ते कारण आहे या सृष्टीला नियमानी बांधलेला असा राजा देणं। तुम्हाला शक्ती आहे, युक्ती आहे, पण या सगळ्या शक्तीचा नियमात बांधून उपयोग करायचा आहे आणि दुष्प्रवृत्ती संपवायची आहे। म्हणजे आला रिंगणात खाली उतरला आणि त्यानं आपल्या शक्तीच्या जोरावर समोरच्या प्रतिस्पर्ध्याला तोडून मोडून फेकून दिलं असं नाहीये करायचं, नियम आहेत आणि या नियमाला बद्ध होऊन करायचंय। भगीरथाच्या पर्यंत काल बघितलेलं आपण, या सगळ्यांनी नियमाला बांधून घेऊन काम केलंय, कोणीही अजिबात नियम तोडलेला नाहीये। म्हणजे या पृथ्वी तलावर गंगा अवतीर्ण करायची असेल, या पृथ्वी तलाला सुजलाम सुफलाम करायचं असेल तर थेट देवाशी संबंध आहे, पुण्य आहे, म्हणून गंगेला बोलवून घेतलं आणि गंगा आली हो अंगणी म्हणून नाच केला असं नाही झालं। त्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली आहे। गंगेचा प्रपात आणि त्याचा भीषणच प्रपात जेव्हा पृथ्वीवरती पडेल तेव्हा धक्का लागू नये म्हणून महादेवाला कन्व्हिन्स करावं लागलंय, माझ्याकडे घे, ही शक्ती आहे, लक्षात ठेवा। भगीरथांच्या पुढे सुद्धा ही अशीच एक पिढी या पृथ्वीच्या कल्याणासाठीची झगडती आहे।
म्हणून रामचंद्रांच्या कुळातला एकही माणूस, एकही राजा असा नाही आहे ज्याने जगाच्या कल्याणाचा विचार केलेला नाही आहे. राष्ट्राच्या निर्मितीचा, संवर्धनाचा, संरक्षणाचा विचार करत असताना आपल्या शक्तीचा वापर करताना सुद्धा मर्यादा पाळून करायचा आहे. म्हणून या कुळात राम जन्माला आले, मर्यादा पुरुषोत्तम. त्या कुळाची आठवण तर रामाची कथा जाणून घेण्यापूर्वी केलीच पाहिजे ना. कोणकोणत्या प्रतिभेला घेऊन आले आहेत. महाराज भगीरथाच्या नंतर महाराज दिलीप हस्तिनापूर, माफ करा, अयोध्येच्या, महाभारत कथा सांगता सांगता हस्तिनापूर इतकं तोंडात बसलंय की ते पटकन येऊन जातं. महाराज भगीरथाच्या नंतर अयोध्येच्या सिंहासनावर कोण विराजमान झाला असेल तर महाराज दिलीप, त्यानंतर महाराज अंशुमन, त्यानंतर प्रबुद्ध, त्यानंतर शंखन, मग राजे झाले सुदर्शन, त्यानंतर अग्निवर्ण, त्यानंतर शिग्रक, त्यानंतर मऊ, पुढे पशुद्रक आणि मग आले ते अंबरीशी. या अंबरीशीच्या पासून वेगवेगळ्या कथा आपल्याला ऐकायला मिळतात. ती कथा माहिती आहे ना तुम्हाला, द्वादशीची, एकादशी व्रत, द्वादशी व्रत. अंबरीशाच्याकडं द्वादशीचं पारणं फेडण्यासाठी महर्षी दुर्वासा आले. महर्षी दुर्वासा आले. दुर्वासाने सांगितलं की राजा, आपण मिळून पारणं फेडूया. अंबरीशीने दुर्वासांच्या या गोष्टीचा खूप आदर केला आणि दुर्वासा स्नानाला गेले. म्हणाले, मी स्नान करून येतो नदीवरून, मग स्नान करून झालं की तुझ्याकडे येतो. दुर्वासाला स्नानाला एवढा वेळ लागला की द्वादशीच्या व्रताचं पारणं फेडण्याची वेळ टळून जाऊ लागली. आता दुर्वासा आल्याशिवाय तर जेवता येणार नाही. मग करायचं काय? ऋषी सोबत पारणं फेडायचं असेल तर ऋषींना जीव घातल्याशिवाय जेवता येणार नाही, वेळ टळून पारणं फेडता येणार नाही. यावर अंबरीशांनी खूप छान उपाय काढला. त्यांनी काय केलं? त्यांनी सरळ सरळ विष्णूच्या पायाचं चरणामृत घेतलं आणि पारणं फेडलं आणि दुर्वासाची वाट बघू लागली. अरे दुर्वासा जरा उशिराने म्हणाले, राजा चल आता जेवायला बसूया. ते म्हणाला, महर्षी मी भगवान विष्णूच्या चरणांचं अमृत घेऊन, तीर्थ घेऊन पारणं फेडलेलं आहे, आपण जेवा, मी तुम्हाला जीव घालतो. दुर्वासाचा राग, तू मला न सांगता माझ्या अनुपस्थितीत पारणं फेडलं, थांब तुला शिक्षा देतो. दुर्वासाने आपला केस उपटला आणि या केसातून मंत्राच्या सामर्थ्याच्या जोरावर एक कृत्या म्हणजे राक्षसी निर्माण केली आणि या राक्षसीला सांगितलं, संपव अंबरीशाला. आता अंबरीशाने साकडं घातलं, भगवान देवा वाचवा मला. अंबरीशाचं पुण्य किती, देवानं अंबरीशाचं रक्षण करायचं ठरवलं आणि देवाचं सुदर्शन चक्र दुर्वासाच्या त्या कृत्येचा खात्मा करून दुर्वासाच्या मागं लागलं. दुर्वासा धावत 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 ब्रह्मदेवाकडे गेले. म्हणाले, देवा, ब्रह्मदेवा हे काय भगवान विष्णूचं चक्र? ते म्हणाले, भगवान विष्णूचं आहे, आपण काय करणार, आपला काही संबंध नाही, आपला काही संबंध नाही. ते महादेवाकडे गेले. महादेवानी सांगितलं, भगवान विष्णूच्या भानगडीत आपण नाही पडत, माफ करा. ते भगवान विष्णूच्याकडे गेले. म्हणाले, भगवान विष्णू म्हणाले, हे अंबरीशाच्या रक्षणासाठी आहे, त्याच्याकडे जाऊन सांग. अंबरीशाकडे दुर्वासा गेले आणि अंबरीशाला विनंती केली आणि मग ते सुदर्शन चक्र थांबलं. देवालाही आपलं सुदर्शन चक्र ज्या राजासाठी वापरावं लागलं होतं तो राजा या रघुकुळातला आणि त्या कुळात रामचंद्राचा जन्म झाला. म्हणून अंबरीशी, अंबरीशीच्या नंतर नहुष. नहुषाची कथा सगळ्यांना ठाऊक आहे. म्हणजे स्वर्गारोहण करायला मिळालं पण माजला सुद्धा बरं का. म्हणजे चल लवकर, इंद्राच्या बायकोचा मोह झाला आणि ऋषीला लाथ मारली अशी ती कथा आहे. आणि मग पुढे वार्धक्य आलं, ते वार्धक्य ययातीकडून कसं घेतलं ही सगळी ती कथा. मग नहुष, ययाती, नाभाग, महाराज अज आणि अजाच्या नंतर कोण असेल तर ते महाराज दशरथ. पहिले 5 इक्ष्वाकू पर्यंतचे सोडले तर दशरथ
या कुळातले 33वे येतात आणि ते पहिले 5 पकडले तर 38वे येतात. 38वा वंश म्हणून दशरथांचा आहे आणि याच दशरथांच्या पोटी रामचंद्र जन्माला येणार आहेत. आता या सगळ्या कुळाची ओळख करून घेतल्यानंतर, हे सगळं कुळ आलंय, या कुळाची ओळख झाली आहे, कुळ काय आहे ते कळलंय. आता आपल्याला भगवान रामचंद्रांच्या येण्याचं कारण देखील तपासलं पाहिजे. ते कारण काय आहे हे तपासून बघूया आणि मग प्रत्यक्ष रामकथेची सुरुवात करूया.